नमस्कार, डी24 तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। सटाणा तालुक्यातील खतमन या गावातील नाभिक समाजाच्या 10 वर्षाच्या बालिकेवर अन्याय, 70 वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा द्या या संदर्भात आज धुळे जिल्ह्यातील नाभी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले व यांची जिल्हाधिकारी यांना निवेदनासाठी आलेलो या ठिकाणी सकल नाभी समाजाच्या वतीने सटाणा तालुक्यातील खतमाने या गावी आमच्या समाजाच्या एका कन्येवर 70 वर्षाच्या एका नरधमाने अमानुष अत्याचार केलेले आहेत। या नरधमाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी म्हणून आम्ही सकल नाभिक समाजाच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय SP साहेब यांना निवेदन देणार आहोत। तरी मित्रांनो, आज ज्या छत्रपती शिवरायांच्या राज्यात आपल्या आया बहिणीचा सुखरूप नसतील अशा राज्यातील प्रशासन आणि शासन यांनी या बाबतीत कडक निर्णय करायला पाहिजे अशा नरधमांच्या बाबतीत, आणि यांना एकतर फाशी नाहीतर समाजाच्या हवाली तरी करावं, म्हणजे अशा नरधमांना वेळीच ठेचलं जाईल। या दृष्टिकोनातून आज आमचा समाज एक मोठा राजकीय वारसा लाभलेला, या देशासाठी झटणारे राष्ट्रपुरुषांचा वारसा असलेला आमच्या समाजावर येणाऱ्या काळात असा अन्याय आम्ही खपून घेणार नाहीत। आणि या खतमाने गावातील घटनेचा आम्ही तमाम धुळे जिल्ह्याच्या वतीने नाभिक समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या नरधमाला त्वरित फाशी शिक्षा व्हावी हीच आमची मागणी आहे। अत्याचार करणाऱ्या नरधमांचा नरधमाला फाशी नाभिक समाजाला न्याय मिळालाच पाहिजे। नाभिक कन्येवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध नाभिक समाजाला न्याय मिळालाच पाहिजे। कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, डी24 तास स्पीड न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।